आणि आमचा रेडी झाला आहे मस्त छान. आणायचा बाबाही रेडी झाला आहे. आणि आम्ही आता गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही? आम्ही पण मस्त मजेत. काल जाम दमलेलो आणि सकाळी लवकर उठून ट्रॅव्हल करून चालू होतं, त्यामुळे येऊन कधी झोपलो काय समजत नाही. त्यामुळे तुम्हाला गुड नाईट करत राहून गेलो. पण ये मांग का सिंदूर पोंछते और ये मंगलसूत्र निकालते. फालतू सिरियल बघायला जाऊन जाम असं ते. चला आपण आता बघूया. एक ठिकाणी मी शोधलेलं आहे, शंकर महादेव यांचं मंदिर आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन बघतो. तर श्रावण महिना चालू आहे, त्यामध्ये त्या मंदिरामध्ये गेलेलं चांगलं आहे. मी रेडी झालो आहे, आमच्या मॅडम पण रेडी झालेत आणि अनय पण रेडी झाला आहे. अनयचा झेंडावरती आहे आणि अनय खालती आहे. चला बघा, ही आमची एक रूम आहे, मस्त AC वगैरे ठीकठाक आहे, एवढं काय हे नाही. ह्याच्यामध्ये मी पहिले पण आलेलो होतो. चला मग निघूया आपण आता. गॅलरी दाखव, गॅलरी तू बाहेर दाखव. असं सगळं आहे आणि ही आपली गाडी उभी आहे आणि हा परिसर भरपूरच मस्त आहे. अण्णा आलेला आहे धावत धावत. अण्णा लॉक करायला लागेल, चावी द्यायला लॉक कर. जू आणि बघा आमचा हे बघा स्लाईम घेऊन आणायचं फेवरेट, जे आम्हाला अजिबात आवडत नाही. आपण ज्या मंदिरात चाललोय ते हिडन प्लेस आहे, एवढं कोणाला माहीत नाही ते मंदिर. आणि भरपूर जुन्या काळाचं मंदिर आहे ते. इथून असं बोर्ड वगैरे कुठे लागलेलं नाही, तुम्हाला मॅप लावूनच यायला लागेल. बघा मॅप लावून चाललं. तुम्हाला जे लोकेशन वगैरे जे पण काय ॲड्रेस असेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देण्यात येईल. त्यानुसार तुम्ही येऊ शकता. कारण की भरपूर असं ते बघण्यासारखं मंदिर आहे ते. तर मी पण ॲक्च्युली पहिल्यांदाच चाललो, मी पहिल्यातून गेलो नव्हतो. पण आता बघू, आता पहिल्यांदा चाललो आहे तिथे, कसं काय वाटते आपल्याला. मला एक असं थ्रू अँड थ्रू करून कळालं होतं एक जुनं असं मंदिर आहे. आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते. शिवेश्वर मंदिर, रुद्रेश्वर मंदिर, 4 मंदिर आहेत. ते पहिले तर 200 रुपये आणि खालचं मंदिर पाचवं बघितलं 7 वर्षापूर्वी मातीतून उकरून काढलेलं मंदिर आहे. ती 5 मंदिरं बघितली तर 300 रुपये. ते बाई कोणतं मंदिर आहे ते? काका कृष्णाबाई. व्हिडिओ काढायचं मना आहे का? मंदिराच्या बाहेर चालू आहे, मंदिरामध्ये मना आहे. इंटरेस्टिंग स्पॉट येतो साहेब, वेळ असेल तर बघा. कृष्णादेवी टेम्पल, तो बघा बोर्डवरती फोटो आहे नदीचा, तसा व्ह्यू दिसतो. आणि अतिप्राचीन मंदिर आहे, 7 वर्षापूर्वी अर्ध मंदिर उकरून काढलेलं आहे. कृष्णा नदीचं पाणी पंचगंगा मंदिरातनं गुप्त होऊन तिथं बाहेर निघतं. मंदिर शंकरांचं आहे. नदीचं तिथे जायला किती वेळ लागतो? पाऊण तासात सगळं होईल, गर्दी नाहीये. चला, शॉर्टकटनं नेतो तुम्हाला. गाईड केलं तर तुम्हाला शॉर्टकट मिळू शकतो. गाईड गाईड नाही केलं तर शॉर्टकट नाही मिळणार. नाही ना बघ, आपण दुकान आहे ते खालचं मंदिर असं. जायचं का? छत्री घ्यायला पाहिजे होती. हां, हा बघा कुत्रा. इथं पाऊस आलाय, पाऊस आलाय, पाऊस.
मला थांब. इथे तुमचा तिघांचा स्लो मो घेतो व्हिडिओ. आम्ही गाईड केलेला आहे. त्यांनी आम्हाला भरपूर असं प्रोत्साहन करून एक स्लो मोशनचा व्हिडिओ काढायला जुनं सांगितलं. मंदिर आहे आता कृष्णादेवी टेम्पल. ओल्ड मंदिर आहे. 7 वर्षापूर्वी अर्ध मंदिर मातीमध्ये होतं. 3 फूट मंदिर मातीतून उकरून काढलेलं आहे. पंचगंगा मंदिरातनं कृष्णा नदी उगम पाहून ह्या मंदिरात बाहेर पडते. मंदिर शंकरांचं आहे. डमरूच्या आकाराचा शिवलिंग आहे. कृष्णा नदी ह्या मंदिरामध्ये बाहेर पडते म्हणून कृष्णा देवी टेम्पल. ओके, आहे शंकराचं ते. आहे शंकराचं. म्हणजे हे त्या मातीच्या खाली होतं काय मंदिर आहे? हा साहेब एवढं इथे आहे की दाखवतो तुम्हाला. हे जे मातीचं कंपाऊंड दिसतंय ना दगडाचं, हां हां हां. एवढं मंदिर मातीत होतं. मागून ओके. पुढून चालू होतं. लोकल स्मशान होतं मंदिरापुढे. हम्म. पुरातत्व विभागाकडे. ओके. त्यांनी हे डेव्हलपमेंट चालू केलं आहे. पहिलं पब्लिक येत नव्हतं. 4-5 वर्ष झालं लोकांना माहीत झालं. माहीत झालं हो बरं. आताच नाही. आता ह्या मंदिरातनं कृष्णा रिव्हर बाहेर पडले, पुढं आले बघा बाहेर. ओके. आणि इथून मग वाईचा ढोल्या गणपती ऐकलाय तुम्ही? हो हो. ते ह्या नदीच्या काठी मंदिर आहे. 4 महिने पाऊस असतो, अर्धा 1 महिना ते गणपती मंदिर पाण्यात असतं. आत्ता 10-15 दिवस होतं पाण्यामध्ये. भरपूर पाऊस 5-6 पडला म्हणून. दिवसापूर्वी. आणि त्याच्यानंतर ही नदी गेली पुढं सांगली, आलमट्टी डॅम, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बंगालच्या उपसागराला मिळते. सगळ्यात मोठी मेन नदी ही. ओके. आतमध्ये व्हिडिओ नाही काढायचा, लक्षात ठेव. काय बोलतोय? आतमध्ये व्हिडिओ नाही काढायचा, लक्षात ठेव. का? नाही आतमध्ये अलाउड नाही. किती 1 2 3. चला फटाफट चला. तिकडे फाउंटेन आहे. हे साहेब पॉईंटचे जे आमच्या टूर आहेत ना, हे वेगवेगळे स्पॉट आहेत. त्यातला हा एलिफंट हेड. इथं 5 पॉईंट येतात. त्याचे चार्जेस वेगळे आहेत. ओके. तो समोर बघा व्ह्यू दिसतोय हां हां. डोंगरामध्ये खोल. एलिफंट हेड समोर धुक्यापासून दिसतंय. तिकडे 5 पॉईंट आहेत. बघितलं ते. बघितले ना? हे मंदिर बघितलं नव्हतं मी, आलो बघायला. तेच पॉईंट, इको पॉईंट, निडल होल. पण हा व्ह्यू अजून ह्याच्यापेक्षा बेस्ट बघायचं म्हणलं ना तर सकाळी सूर्य उगवताना. हां तेव्हा. सूर्य समोर उगवतो, प्रकाश सगळ्या आतमध्ये शिवलिंगावर अरे पडतो. बापरे. खास स्पॉट आहे हा. डाव्या साईडला कमळगड किल्ला आहे. कमळगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. गाडी वगैरे जात नाही काही. इथून चालत जायला मिनिमम 3.5-4 तास लागतात. बापरे. वाईतून पण जाऊ शकता. वाईतून त्या गावावर दिसतात ना समोर, हां तिथपर्यंत गेला तर मग तिथून चालत जायला 2 तास लागतात. पण विशेष आहे, हे उष्णतेचा भाग आहे. पण त्या कमळगड किल्ल्यावरती एवढ्या उंचावर पण पाण्याची जिवंत विहीर आहे. अरे बाप. 12 महिने 24 तास पाणी असतं. या बाबा व्हिडिओ बंद कर. चुप रे तू. वरती आपण पंचगंगा मंदिर बघणार आहे ना, तिथं 7 नद्यांचा उगम आहे. ओके. त्यातली कृष्णा नदी ही मेन आहे. आतमध्ये डमरूच्या आकाराचं शिवलिंग आहे. ओके. खालून कृष्णा नदी येते. एवढं कन्स्ट्रक्शन झालं गावात, पण ह्या पाण्याचा शोध कुठं लागला नाही बाहेर. या. मग हे 12 महिने का फक्त पावसाळ्यात? हे इथलं पाणी आहे ना, हां. हे फेब्रुवारी, मार्च, फेब्रुवारी, जानेवारी. पण ते पंचगंगा मंदिरात जाणार ते जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले
पुढे हे बघ. बघा देवाचा दगड, कोणत्या देवाचं? शंकर भगवानचा. कसं होतं शंकर भगवानचं मंदिर? मस्त. आवडलं तुला? पण ते कुठून निघलेलं? मातीतून. ते निघलेलं 5000 वर्षापूर्वी 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. 5 पांडवांनी बांधलेलं. 5 पांडवांनी बांधलेलं. माहिती आहे तुला 5 पांडव? नाही. त्यांनी बांधलेलं ते मंदिर. आणि ते मातीच्या खाली होतं. ते मातीच्या खाली होतं. पूर्ण एंट्री होती पण वरती पूर्ण माती होती. असं ते मंदिर आहे. एकदम शांत वाटते. पक्ष्यांचे आवाज येते. चला पटपट चला. दमले माणसं, दमली आमची. काका इकडे देवाचा दगड दिला तर सर्व फ्री. महाबळेश्वर में मिलेगा ना? कभी आने वाला? मिलेगा, कभी आने वाले? महाबळेश्वर मंदिर आहे ताई. मंदिराचं नाव आहे महाबळेश्वर मंदिर. हां ओरिजिनल मंदिर संपूर्ण काळ्या दगडामध्ये. ओके. बाहेरचं कन्स्ट्रक्शन 1951 मध्ये केलेलं आहे. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग बघा डिस्प्लेला दिसतोय. 5500 वर्षापूर्वीचं स्वयंभू शिवलिंग आहे. नॅचरल ऑटोमॅटिक प्रगट झालेला आहे. रुद्राक्ष मणीचा आकार आहे. ओके. त्रिगुणात्मक आहे. ब्रह्मा विष्णू महेश 5 पांडवांचे गुरु होते धौम्य ऋषी. त्यांनी स्वयंभू शिवलिंगाची पहिली पूजा केलेली आहे. समोर बघा नंदी दिसतोय. नंदीच्या समोर 6 जानेवारी 1665 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजामातेची आईची सुवर्ण तुला ह्या मंदिरात केली. सोन्याचं आणि आईचं वजन एक केलं. ते सोनं लोकांना दान करून टाकलं. मेन मंदिर हे. ह्या मंदिराचं नाव महाबळेश्वर म्हणून गावाचं नाव ओल्ड महाबळेश्वर आहे. जावा आता ते बघा दिसतोय डिस्प्लेला. तुम्ही आज जाणार आहे जावा. काय भेटू? चॉकलेट भेटू दे. मग 2 करोडचा ॲपल वॉच. हुशार आहे. अगर टाइम से पहुंचे चप्पल इथे काढा. पुढे नाही काय? पुढे नाही. दारात होतात ना मग गर्दी झाल्यावर इकडे तिकडे उडतात. इकडे बघा.
रुद्रेश्वर मंदिर आहे. ओके. MP इंदोरच्या राणी होत्या ना, अहिल्यादेवी होळकर, त्यांनी स्थापित केलेलं मंदिर आहे. शंकरांचं मंदिर आहे, रुद्रेश्वर मंदिर. या. जाऊ ना, आत गर्दी नाही, जाऊ कोण नाही. चल 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 लवकर. मध्ये शूट करू शकता. जाऊ शकतो आत. समोर नाही बघायचं, ते बघा. अरे अरे महादेव. हॅलो. हे पण काही मेन मंदिर आहे. मंदिराचं नाव आहे पंचगंगा मंदिर. पंचगंगा नाव देण्याचं कारण असं आहे, 7 नद्यांचा उगम आहे. एवढ्यात 5 नद्या 12 महिने वाहतात, म्हणून मंदिराचं नाव दिलं पंचगंगा. 2 नद्या गुप्त आहेत. ओके. 5 नद्या म्हणजे कृष्णा, वेन्ना, कोयना, सावित्री, गायत्री. या 5 नद्यांना 12 महिने 24 तास पाणी चालू असतं, म्हणून मंदिराचं नाव दिलं पंचगंगा. 6 नंबरची नदी आहे, तिचं नाव आहे भागीरथी. तिला 12 वर्षातनं एकदा पाणी येतं. 12 वर्षातनं भागीरथी नदीला इथं पाणी आलं की नाशिकला कुंभमेळा भरतो. बरोबर. 2016 मध्ये येऊन गेली भागीरथी नदी, आता 2028 मध्ये येणार. 7 नंबरची नदी आहे, तिचं नाव आहे सरस्वती. तिला 60 वर्षातनं एकदा पाणी येतं, 60. बापरे. मग आता लास्ट कधी आलेलं? 1974. आता 2034 मध्ये येणार. ओके. आता भागीरथीला पण पाणी नाही, सरस्वतीला पण पाणी नाही. आता बघाल ते कृष्णा, वेन्ना, कोयना, सावित्री, गायत्री, ह्या 5 नद्यांचं आहे. प्रत्येक नदीचा पाणी याचा झरा वेगवेगळा आहे. 5 नद्यांचं एकत्र मिळून येतंय. 5 नद्यांचं एकत्र मिळून येतंय, गायच्या मुखातून पडतंय. कुठून येतंय, कसं बाहेर जातंय हे कुणालाही माहित नाही. शंकरांचं महाबळेश्वर मंदिरात आपण पाहिलं, त्याचा लघुरुद्र, महाभिषेक, महापूजा ह्या पाण्यानं होती. ओके. गावातली सगळी लोक पाणी प्यायला हे वापरतात. जुने हॉरर मूवीज आहेत, विराना, तैखाना, त्याचं विदाऊट एडिटिंग शूटिंग ह्या मंदिरात झालेलं आहे. जाऊ काढू शकता शूट, आपल्याला गर्दी नाही आहे, काढा. नाही. चल पुढे चल. चला वरती चला. सावित्री, गायत्री. वन्ना, कृष्ण, कोयना, सावित्री व गायत्री या नदीचा जन्म उगम या ठिकाणी झाला. या व्यतिरिक्त भागीरथी या सरस्वती 2 नद्या गुप्त आहेत. भागीरथी दर 12 वर्षांनी आणि सरस्वती 60 वर्षांनी कृष्णा नदी भेटायला येते. हे मंदिर 4500 वर्षापूर्वीचं आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. आमच्या नशिबात एवढ्या वेळ महाबळेश्वर पहिल्यांदा आम्ही आलो इथे. आणि त्या 5 नद्यांचं पाणी हे गायमुखातून येतं. गायमुखातून येते आणि एक खूप छोटं खाली वासरू पण आहे गायचं. मस्त असं एकदम असं क्लिअर पाणी खालचं सगळं दिसतं. काय 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 समोर तू काय बोलते? नाही घेणार. मग काय आलं? घे ना. मग काय होईल नाही बोलला तर? देव
बाप्पा शिक्षा घे ना. देव बाप्पा शिक्षा घेतो, गिफ्ट नाही घेतलं तर. तो बघितला आपण, तो शिवलिंग बघितला, तो त्रिगुणात्मक होता, ब्रह्मा विष्णू महेश. हा स्वयंभू शिवलिंग आहे, तो विष्णू स्वरूप आहे. जाऊन या अतिबळेश्वर मंदिर. हर हर महादेव. विष्णू रूप आहे. ते मी 5 नदीचा उगम बघितलेला आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही राजापूरला गेलेलो. त्या राजापूरमध्ये पण आम्ही आहे ना, असं आम्ही मंदिर बघायला गेलो. ते नेमकी आमच्या नशिबाने गंगा भेटली. आणि ते गाडी साहेबांचं म्हणणं आहे की आत्ता आपलं लक चांगले, नशीब चांगले म्हणून ते महाबळेश्वर मंदिरात आपल्या गर्दी नाही भेटली. नाही तर जवळजवळ एक अर्धा पाऊण तास लाईनमध्ये उभं राहायला लागतं, आपल्याला भेटतो. म्हणूनच कधी पण तुम्ही याल तर वीकडेजमध्ये या. वीकेंडमध्ये आलं तर तुम्हाला गर्दीचा त्रास भरपूर घ्यायला लागेल. परत पार्किंग भेटणार नाही, भरपूर काय काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला भेटणार नाही. तर आता गाईड साहेबांना मोकळं करू आपण आणि त्यांचा पण एक छोटंसं इंटरव्ह्यू घेऊ. बाबा आई गेमिंग झोन मध्ये जायचं होतं ना. हो हो जायचं. कधी तुमची ओळख सांगा. आता तुम्ही या ठिकाणी आला, हे ओल्ड महाबळेश्वर परिसर आहे. इथं आजूबाजूला भरपूर पॉईंट पाहण्यासाठी आहेत, 15-20 पॉईंट पाहण्यासाठी आहेत जवळ. आणि इथं फिरण्यासाठी 2 मंदिरं मेन आहेत. पण अतिप्राचीन मंदिर वगैरे जर पाहायचं असेल तर 5 मंदिरं मेन आहेत, महत्त्वाची आहेत. या ठिकाणाला श्री क्षेत्र महाबळेश्वर म्हणतात. कधी आला तर मला भेटू शकता. माझं नाव योगेश धनावडे आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9284218449. नमस्कार. आय होप तुम्हाला आमचा पहिला व्हिडिओ आवडला असेल. सेकंड व्हिडिओ पण तुम्हाला आवडलाच असेल. तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दाखवायचं आहे अजून काही. आम्ही कुठे जातोय, कुठे फिरतोय, सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सगळ्या नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या व्हिडिओद्वारे. तर तुम्ही शेअर करायला विसरू नका.